लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोचं आता असं नाव आहे की खणखणीत महाशुक्रवार 17 एप्रिल दिवशी प्रदर्शित होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ह्या प्रोमोची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या, पार्थ, वसवत्या आणि रम्या चौघे असतात लिव्हिंग रूम मध्ये. तर आता इथे काव्या रम्याच्या कानाखाली मारते. हे त्या काव्यापासून ज्या काव्याला तू इतके दिवस घोळात घेत होतीस असं म्हणते आता इथे काव्या. मग ही जुनी काव्या इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या म्हणते त्याचा विचार तू नको करूस. आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या असं म्हणते आता इथे काव्या. आमचं बाळ असं ऐकल्यावर पार्थला खूप जास्त आनंद होतो. तर आता इथे तो तिचा हात पकडतो. तर आता इथे काव्या आपल्या पोटावरती हात ठेवते आणि ते दोघंही एकमेकांकडे बघतात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, 17 एप्रिल दिवशी हा एपिसोड प्रसारित होणार आहे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे असं कळतंय की काव्याला बरोबर कळलेलं आहे की रम्याचा काय हेतू होता आणि तिचा सगळा काय प्लॅन होता हे तिला कळलेलं आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इतके दिवस ती घोळात घेत असते ना काव्याला रम्या. तर आता इथे रम्याचा प्लॅन बरोबर कळलेला आहे काव्याला आणि तो प्लॅन कळल्यामुळे आता ती एक कानाखाली मारते रम्याच्या. तर आता इथे रम्या म्हणते तुला तर बाळाला जन्म द्यायचं नव्हतं ना. तर आता इथे काव्या म्हणते अगं मला द्यायचं असू दे किंवा न द्यायचं असू दे हा तर माझा प्रश्न आहे. ते माझं मी बघून घेईन. तू दूर राहा माझ्या बाळापासून आणि आमच्यापासून असं म्हणते आता इथे काव्या. कारण आता इथे काव्याला खूप जास्त राग आलेला असतो. त्यामुळे आता ती कानाखाली मारते आता इथे रम्याच्या आणि सगळं म्हणते ती. तर आता इथे रम्या म्हणते तुझ्या तर इच्छाच नव्हती ना. तर आता इथे काव्या म्हणते ते काय का असेना पण आता जो आमचा निर्णय असेल तो आमचा असेल आणि तुझं काहीही इथे लुडबुड करायची गरज नाही असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला हे सगळं ऐकून ना खूप छान वाटतं. कारण आता इथे काव्या म्हटलेली असते ना आमचं बाळ आणि आमच्यापासून दूर राहा. तर त्याला आमचं बाळ हे शब्दच ऐकून खूप छान वाटतं आता इथे पार्थला. तर आता इथे पार्थ काव्याचा हात पकडतो आणि आता इथे काव्या आपल्या पोटावरती हात ठेवते. तर आता तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात आणि बघा प्रेक्षक हो, रम्या आणि वसवत्या तिथेच असतात. तर त्यांना खूप वाईट वाटतं कारण आता इथे जवळीक वाढत आहे काव्या आणि पार्थची आणि आता इथे काव्या तयारी आहे बाळाला जन्म देण्यासाठी. तर आता इथे रम्याचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कानाखाली मारलेली असते काव्या. मात्र आता इथे वसवत्यांच्या समोर. तर आता इथे वसवत्या किती मोठा गेम खेळणार आहेत हे तुम्हाला माहीतच असणार ना बघा प्रेक्षक हो. कारण आता लग्नानंतर होईलच प्रेम हा एक रिमेक आहे तेलुगू व्हर्जनचा. तर आता इथे त्या ओरिजिनल सिरीजमध्ये असंच होतं आणि त्याच्यात पण काव्या गरोदर होती आणि नंतर तिला म्हणजे बाळाला जन्म द्यायचं नाही असं वाटत होतं ना सगळ्यांना. तर आता पार्थला वाटतच असतं तिला जन्म द्यायचं नाही आहे म्हणून. तर त्यातच आता इथे काव्याचं बाळ काहीतरी होऊन जाणार आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असंच दाखवले तेलुगू सिरीजमध्ये की काहीतरी प्रॉब्लेम होऊन ते बाळ जातं. मात्र पार्थ जो असतो तो सगळा त्याच्यावरचा आरोप काव्यावरती घालतो की काव्यानेच काहीतरी केलंय आणि म्हणूनच बाळ गेलंय म्हणून. खरं तर बाळ आपल्याच म्हणजे नैसर्गिक पद्धतीने ते गेलेलं असतं. मात्र आता इथे पार्थ तिच्यावर असा संशय घेतो की काव्याने मुद्दामून त्या बाळाला काहीतरी केलंय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, त्या ओरिजिनल सिरीजमध्ये पण असंच होतं आणि मग त्याच्यानंतर खूप मोठी भांडणं होतात दोघांमध्ये आणि मग त्या भांडणानंतर दोघे सेपरेट होतात म्हणजे काव्या आणि पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सेम सेम दाखवायला आहेत जे ओरिजिनल सिरीजमध्ये होतं. तर आता इथे त्या ओरिजिनल सिरीजमध्ये नंदिनी आणि जीवाचं पण असंच काहीतरी झालेलं असतं. तर आता इथे नंदिनी पण सोडून गेलेली असते जीवाला आणि पार्थ मात्र घर सोडून गेलेला असतो. तर बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, हे जे सिरियल्स असतात, जे डुप्लिकेट सिरियल्स असतात म्हणजे ओरिजिनल सिरीजचे डब असतात, ते सिरियल बघायला ना तेवढं इंटरेस्ट येत नाही. कारण आता पुढे काय होणार आहे मला माहितीच असतं आणि मी ती सिरियल बघितल्यामुळे मला असं माहिती आहे की आता हे असंच होणार आणि काव्याचं मूल काहीतरी होऊन जाणार आणि पार्थ सगळा आरोप तिच्यावरती लावणार. रम्या आणि पार्थचं लग्न होणार आहे असं मग सांगितलेले असतात ना गुरुजी बघा प्रेक्षक हो. साडे गुरुजी आणि ते म्हटलेले असतात दोघेही नवरा नवरीच्या वेशभूषेत असणार आहे तेवढंच सांगितलेले असतात. नवरा नवरीच्या वेशभूषेत पुढचं काय सांगत नाहीत. मग नंतर बघा प्रेक्षक हो, हे त्या सिरीजमध्ये पण असंच होतं की दोघांचं लग्न ठरलेलं असतं रम्या आणि पार्थचं आणि दोघांचं लग्न होणारही असतं. मात्र सकाळी येऊन काव्या काहीतरी केलेली असते आणि त्यांचं लग्न थांबलेलं असतं. मग त्याच्यानंतर रम्याने ते लग्न केलेलं असतं विजयसोबत असं काहीतरी आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साठे गुरुजीने ऑलरेडी हिंट दिलेली आहे त्यामुळे हे असंच होणार आहे. कारण आता इथे पार्थ दुरावला जाणार काव्यापासून आणि मग तो आता रम्यासोबत लग्न करायला तयारी होणार आहे. मात्र काहीतरी होणार आहे आणि त्याचं लग्न होत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ओरिजिनल सिरीजचीच कॉपी चालली आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे की पुढे काय काय होणार आहे. तर आता इथे काव्या गरोदर मात्र आहे मात्र तिचं मूल काही जन्माला येणार नाही आहे. काहीतरी होऊन ते जाणार आहे आणि तिचा दोष तिच्यावर येणार आहे आणि त्याच्यानंतर पार्थ आणि काव्या कायमचे वेगळे होणार आहेत. तर आता इथे जीवा आणि नंदिनीमध्ये पण असं काहीतरी होणार आहे आणि ते सुद्धा सेपरेट होणार आहेत.
तर आता इथे बघा प्रेक्षक ओरिजिनल सीरीजमध्ये पण असंच होतं आणि मग त्याच्यानंतर अजून खूप काही गोष्टी दाखवलेल्या होत्या. म्हणजे आता इथे त्यांचा तो तिसरा भाऊ युग असतो आणि ह्यांची बहीण आरुषी असते. त्यांचं पण येणार आहे बघा प्रेक्षक त्यांचं सुद्धा असंच झालेलं दाखवलंय लग्नाबाबतीत. तर प्रेम कुणावर तर लग्न कुणाबरोबर तर आणि त्याच्यामुळे एवढी निगेटिव्हिटी झालेली असते. हे सगळं येणार आहे बघा प्रेक्षक पुढच्या एपिसोड्समध्ये. आणि आता इथे कसं काव्य आणि पार्थ वेगळे होणार आहेत हे पण ट्रॅक लवकरात लवकर येणार आहे. म्हणजे पुढच्याच महिन्यात येईल मला असं वाटतं. तर आता जीवा आणि नंदिनीचा ट्रॅक कधी येणार हे मात्र माहीत नाही. आणि आता युग आणि आरुषीचा ट्रॅक कधी येणार तेही माहीत नाही. मात्र बघा प्रेक्षक क्लायमॅक्स जवळ आहे. ही सिरियल बहुतेक बंदही होईल 1 वर्षात. कारण आता ओरिजिनल सीरीज तेवढीच होती. म्हणजे लग्न होतं ना शेवटी तेवढीच होती ती सीरीज. मात्र या सीरियलला आता TRP मिळाली तर अजून वाढवू शकतात. पण लग्नानंतर होईलच प्रेमला खूप कमी TRP आहे बघा प्रेक्षक खूपच कमी. तर मला वाटतं हे सीरियल बंद करून टाकतील ते लवकरात लवकर. मला असं वाटतंय की ते तेवढ्या पुढे नेणारही नाहीत. म्हणजे इथंच संपवून टाकतील असं पण होऊ शकतं. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे स्टार प्रवाहच्या सीरियल्सना खूप कमी TRP येत आहे. त्यामुळे नवीन गोष्टी ते ट्राय करत आहेत. तर आता इथे खूप नवीन सीरियलसुद्धा आलेत. बाई तुझा आशीर्वाद हे सीरियलचं प्रोमो बघून तर खूप छान वाटतंय प्रेक्षक हो. तर आनंदी सीरियलला पण खूप छान TRP आलेली आहे. लग्नानंतर होईलच प्रेमला खूपच कमी TRP आलेली आहे. त्यामुळे आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम एकतर दुपारी दाखवतील, नाहीतर सीरियल बंद करून टाकतील. तर तुम्हाला काय वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम कसं वाटतं सीरियल कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आत्ताचे एपिसोड्स बोरिंग वाटतायत का ते सुद्धा कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बघायला विसरू नका आमच्या चॅनलवरती. कारण रोज आम्ही नवनवीन अपडेट्स नक्की घालतो. तर बघा प्रेक्षक हो अजून काही फीडबॅक द्यायचे असतील तरी कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक हो स्टार पॉवरचं तुमची आवडती मालिका कोणती आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेममधली तुमची आवडती जोडी कोणती आहे? जीवा आणि नंदिनी आहे की पार्थ आणि काव्या आहे? हे नक्की कमेंट करून सांगा. तर आता तुम्हाला रम्या आणि विजयची जोडी सुद्धा कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक हो तुम्हाला रम्या आणि बसवंतीची ॲक्टिंग आवडते का ते सुद्धा नक्की सांगा. कारण त्या दोघी नसल्या तर एपिसोड्स खूपच बोरिंग होतात. तर प्रेक्षक हो काय वाटतंय तुम्हाला या सीरियलबद्दल? मला तर हे सीरियल तर डिसेंबरमध्ये जे झालं ना प्रकार तेव्हापासून खूपच बोरिंग वाटायला लागलंय. त्याच्या आधी खूप इंटरेस्टिंग होते सगळ्या एपिसोड्स ह्या लोकांचे. मात्र आता इथे बाळ आणि हे खूपच बोरिंग व्हायला लागलंय बघा प्रेक्षक हो. आणि बाळाचं टॉपिक खरंच कुणाला नाही आवडलं आहे. कारण आता TRP जी बघा लग्नानंतर होईलच प्रेमची 3 पर्यंत असायची, आता 2 पण नाही आहे. म्हणजे विचार करा किती लोकांना नाही आवडली ती स्टोरी. तर प्रेक्षक हो तुम्हाला पण हे आवडलंय का बाळाचा नवीन ट्रॅक? मला तर अजिबात नाही आवडला. आणि साठे गुरुजीचे बोलणं आहे की रम्या आणि पारचं लग्न होणार आहे. तर तेही बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता पुढच्याच आठवड्यामध्ये ते येणार आहे बघा प्रेक्षक हो. तर तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करत राहा. कारण सगळ्यात आधी अपडेट्स आमच्याच चॅनलवरती येतात. तर आता इथे 17 एप्रिल रोजीला हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल. तर आता इथे 17 एप्रिलच्या एपिसोडला नक्कीच एन्जॉय करा प्रेक्षक हो. कारण आता इथे लवकरच पार्थ आणि काव्या हे खूप वेगळे होणार आहेत. आणि आता इथे काव्या आपल्या घरी जाणार आहे आणि पार्थ मात्र दुसरीकडे जाऊन राहणार आहे. आणि आता इथे जीवा आणि नंदिनीचं पण सेपरेशन येणार आहे. आणि रम्या आणि पारचं लग्न ठरणार आहे. खूप इंटरेस्टिंग होणार आहेत एपिसोड्स. तर प्रेक्षक हो असंच बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. TRP छान राहू दे, नाही तर लवकरात लवकर सिरियल बंद होऊन जाईल. तर प्रेक्षक हो आजच्या प्रोमोसाठी एवढंच.